नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर, धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस। कोल्हापूर जिल्ह्यात सलग मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर वाहू लागली आहे। अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती गंभीर होत चालली आहे। पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 29 फूट 11 इंच 539.5 मीटर नोंदवली असून 28,442 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे। सतर्कतेचा इशारा। आज सकाळी 10 वाजता अंदूर लपा तलाव तालुका गगनबावडा 100% भरला आहे। कुंभी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असलेले पर्यटकांना येण्यास बंदी आहे। धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। काही शेतजमिनी आणि रस्त्यांवर पाणी शिरल्याने स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत। हवामान खात्याने पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। शिरोळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांची 11 एकर शेती पावसामुळे वाहून गेली। नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आज कोल्हापुरात दुपारी 1 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पातळी 30 फूट इतकी होती। विसर्ग 30,336 क्युसेक्स एवढा सुरू आहे। आतापर्यंत 25 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, कोल्हापूर।